आणि आता बातमी आहे कॉमेडियन कुणाल कामरा संदर्भात। मुंबईमध्ये अटकेच्या भीतीमुळे कुणालनं मद्रास हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मिळवला। आता कुणाल 31 तारखेला मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार आहे। दरम्यान त्यावेळी चोप देण्याचा इशारा शिंदेंच्या शिवसेनेनं दिलाय। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। कामराला महाराष्ट्रात येऊ द्या, मुंबईत येऊ द्या, 3rd डिग्री काय 4-5 डिग्री जी कुणाल कामरासाठी राबवली गेली पाहिजे। त्याला प्रसाद हा मी नक्की देणार। प्रसाद देणार म्हणजे देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं केल्यानंतर कुणाल कामरावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल झाला। त्यातच त्याला चोप देण्याची भाषा शिंदेंचे मंत्री उघडपणे करतायत। त्यामुळे कुणाल कामरानं थेट मद्रासच्या हायकोर्टातून ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मिळवलाय। मुंबई पोलिसांनी हजर राहण्यासाठी कुणाल कामराला 2दा समन्स बजावलं। त्यामुळे ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी कामरानं मद्रासच्या हायकोर्टामध्ये धाव घेतली। मी तामिळनाडूच्या विल्लापुरमचा आहे, मुंबईमध्ये गेल्यावर मला अटक करतील। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका आहे असं कामरानं हायकोर्टामध्ये म्हटलंय। त्यानंतर मद्रास हायकोर्टानं 7 एप्रिलपर्यंत ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला। म्हणजेच कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक करता येणार नाही। आता 31 तारखेला कामरा मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार आहे। कामराला महाराष्ट्रात येऊ द्या, मुंबईत येऊ द्या, 3rd डिग्री काय 4-5 डिग्री जी प्रशांत कोरंडकर साठी मुंबई पोलिसांनी म्हणजे राज्य पोलिसांनी राबवलेली आहे, तशा प्रकारचीच 3rd डिग्री कुणाल कामरासाठी राबवली गेली पाहिजे आणि सत्य त्याच्या तोंडातून वगळून घेतलं पाहिजे। त्यांच्या नेत्याविषयी जर कोण चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करत असेल तर कायद्याने जी होणारी शिक्षा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत, परंतु त्याला प्रसाद हा मी नक्की देणार। प्रसाद देणार म्हणजे देणार। कायद्याने जी काही शिक्षा आहे ती होईल। आम्ही शिवसैनिक आहोत, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत। ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी असं म्हणत गद्दार नजर आए असं व्यंगात्मक गाणं कामरानं तयार केलं। त्यावरून ज्या ठिकाणी कामराचा कॉमेडी कार्यक्रम झाला त्या द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी स्टुडिओची तोडफोड केली। पण त्याच वेळी उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करून बदनामी केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा देखील दाखल झाला। मात्र कामरा मुंबईतून तामिळनाडूमध्ये गेला तर शिंदेंचे मंत्री 3rd डिग्रीचा इशारा देत आहेत। जी 3rd डिग्री असती पोलिसांची, त्या 3rd डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल। आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आदी आहे। आम्हाला माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात, म्हणून आम्ही शांत आहे। शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो तर ह्यो कामरा कुठल्या गल्ली बोळात घरात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे। कोणी 3rd डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे। तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय। मग तसं असेल तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का? हे तुम्ही अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जाऊन बघा। जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघडं करून 100 फटके मारले जातात पार्श्वभागावर। कामरा 31 तारखेला मुंबईमध्ये पोलिसांसमोर हजर राहणार आहे। त्यामुळे शिंदेंचे शिवसैनिक काय करतात ते दिसेलच। मात्र विधिमंडळातही कामरा विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आलाय। तो प्रस्ताव विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी हक्कभंग समितीकडे पाठवला आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।